नमस्कार मंडळी, प्रतीक्षा बुरंगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. होळीच्या दिवशी आमच्याकडे बनवायच्या होत्या पोळ्या. ऑफकोर्स तुमच्याकडे पण बनवायच्या असतीलच, पण आम्ही बनवणार होतो ते चुलीवरती. सासूबाईंनी तशी मला ऑर्डर दिली होती की चुलीवरतीच पुरणपोळ्या बनल्या पाहिजेत. आमची चूल अंगणामध्येच आहे, त्यामुळं झाडांचा पालापाचोळा खूप जास्ती पडतो. मग म्हणलं ते सगळं साफसफाई पहिला करून घ्यावी आणि नंतरच पुढच्या कामाला लागावं. चूल बाहेर असली का खूप झंझट बाबा, म्हणजे सगळं सामान घरातलं बाहेर आणा, परत बाहेरचं आतमध्ये न्या, आणि त्यात मग पुरणपोळीचा घाट असेल तर मग तर नकोच नको. पण आमच्यात आधीपासूनच, म्हणजे सासूबाई बनवायच्या तेव्हापासूनच त्या सांगतात की पुरणपोळी आणि नॉनव्हेज हे चुलीवरतीच बनतं जास्ती तरी. पण कधी कधी असं वारवशी बसून स्वयंपाक करायला पण मजा येते. म्हणजे सारखं असं कोंडून कोंडून आतल्या आत खोलीमध्ये एका कसं स्वयंपाक करायला थोडंसं बोर होतं. मग कधी तर एका दिवशी असं छान वाटतं बाहेर चूल पेटवून मस्त अंगणामध्ये स्वयंपाक बनवायला. तसं तर मी आणि सासूबाई आम्ही दोघी स्वयंपाकाला असलो तर म्हणजे नाही चूल पेटवत अंगणामध्ये, पण जाऊबाई किंवा अजून जास्ती माणसं असली घरामध्ये तर त्या टायमिंगला तर आम्ही आवर्जून चुलीवरतीच स्वयंपाक बनवतो. आणि मदतीला जास्ती जण असल्यानंतर समजत पण नाही की स्वयंपाक कधी झालाय. तसं एकट्याला खूप बोर होतं. मग तो स्वयंपाक घरामध्ये बनवायचा असू दे किंवा अंगणात बनवायचा असू दे. मी मस्त इकडे डाळ शिजायला घालून निवांत बसले होते संत्री खात. तसं तर मला आधीमध्ये जास्ती भूक लागत नाही, पण दिवस मावळताना एवढी भूक लागते म्हणजे जशी काय मी दिवसभराची उपाशीच आहे असं काय. आणि आज पण तसंच झालेलं, त्यामुळे मग मी संत्री खात होते. तुम्ही पुरणपोळ्या कशावरती बनवता, म्हणजे घरामध्ये गॅसवरती की चुलीवरती? कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका बरं का. उशीरपर्यंत चुलीला जाळ घालून मस्त मऊसूद डाळ शिजवली, कारण सगळं डाळीवरती जर एकदा डाळ व्यवस्थित शिजली नाही किंवा पुढे गेली तर मग पुरणपोळ्या बिघडतातच. मग ती व्यवस्थित करावी लागते बाबा खूप. मला तसं तर त्या डाळीमधलं एवढं जास्ती काही समजत नाही, म्हणून मी सासूबाईंनाच सांगितलं होतं गुळ वगैरे तुमचं तुम्ही टाका आणि शिजली आहे खाते तेवढं पण तुमचं तुम्हीच बघा. मग मी फक्त जाळ वगैरे घातला होता चांगला, कारण तसं तर माझ्यापेक्षा जास्ती अनुभव सासूबाईंना आहे ना, मग त्यामुळे सोपवून द्यायचं सगळं त्यांच्यावरती, बघतात त्या. आपण हळूहळू शिकून घ्यायचं, थोडी ना लगेच म्हणजे पहिल्या दुसऱ्या टायमिंगला सगळं येणार आहे. डाळ शिजल्यानंतर मग भात पण शिजायला घातला. मस्त आरावरती शिजलेला भात पण छान लागतो. तोपर्यंत म्हटलं आपण इकडे पुरण पण वाटून घेऊया, म्हणून मी पुरण वाटत होते. पुरणपोळी खायला तसं पण आज आहो घरामध्ये नव्हते. मी आणि सासूबाई आमच्या दोघींसाठीच पुरणपोळ्या बनवायच्या होत्या. आहो बाहेर गेले होते, मग डाळ पण थोडीशीच घातली होती, त्यामुळे पटकन होऊन गेली बारीक. पुरणपोळीचं पुरण तरी मला वाटायला दिलेलं सासूबाईंनी, पण त्यांचं असं म्हणणं आहे की रेग्युलरला चपात्याची कणिक जी मी मळते ते मला मळता येतं, पण पोळ्याला जे पीठ मळायचं आहे ते नाही मळता येत. काय लॉजिक आहे काय नाही मला नाही माहिती. त्यामुळे पुरणपोळ्या बनवायची कणिक ही सासूबाईंनीच मळली, मला नाही मळू दिली. बाहेर सासूबाईंचं कणिक मळायचं चाललं होतं, तोपर्यंत म्हटलं चला कणिक भिजल पण, आणि तोपर्यंत मी आतमध्ये देवाला दिवा अगरबत्ती केली. तसं तर सासूबाईंनीच सांगितलं होतं, अगदी आपल्याला रोज नाही जमलं तरी आपण सणासुदीच्या दिवशी तरी देवाला दिवा अगरबत्ती केली पाहिजे, म्हणून मी मग हळदी कुंकू लावून ते सगळं केलं. मी आतमध्ये देवाला दिवा अगरबत्ती करते तोपर्यंत सासूबाईंनी पोळ्या बनवायला सुरुवात केली होती, म्हणून मग मी पण मदतीला गेले होते. सासूबाई लाटत होत्या आणि मी भाजत होते. आणि तसं तर आमच्या सासूबाईंचा स्वयंपाक खूप जास्ती स्पीडमध्ये असतो. तसं तर हा व्हिडिओ पण स्पीड केला आहे मी, पण असंही त्यांचा स्वयंपाक खूप फास्ट होतो ॲज कम्पेअर टू मी, कारण मला स्वयंपाक बनवायला खूप जास्ती उशीर लागतो. म्हणून मग सासूबाईच बोलल्या होत्या की मी लाटून देते आणि तू पुरणपोळ्या भाजून घे, म्हणून मी तसंच करत होते. आणि होळीला नैवेद्य दाखवायला पण उशीर होत होता, म्हणून मग मी सोबतच नैवेद्याचं ताट पण तयार करत होते. आणि तुम्हाला माहिती आहे का, गावाकडची आधीची लोक म्हणजे बिना पुरणाच्या नाही, बिना गुळाच्या पोळ्या करायचे सपक. हा कोंबड्याला पण आत्ताच ओरडायचं असतं बरं का, मी आता खूप कंटाळली आहे, पण जाऊ दे प्लीज इग्नोर करा आहे बरं का. हे मी ज्यावेळी वॉइस ओव्हर करायला बसेल ना त्यावेळी यांचं ओरडायचं सुरूच असतं. किती वेळा तरी त्यांना हाकलून लावलं तरी पण ते परत येतात आणि ओरडतात. हे बघा ऐकू येत असेल तुम्हाला. आणि सारखं कुठपर्यंत मी असं वॉइस ओव्हर डबल करत बसणार, हे कोंबडे ओरडतात म्हणून, प्लीज समजून घ्या. तर मी तुम्हाला हे सांगत होते की आधीची लोक म्हणजे सपक पोळ्या करायचे, आणि मला सपक पोळी अजिबात नाही बरं का आवडत. मला एकदम अशी गोड 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 पोळी लागते, भरपूर गुळ घातलेली. तसं तर कटाच्या आमटीमध्ये म्हणतात की सगळेजण सपक पोळी पण छान लागते, पण मी कधी ट्राय करून बघितली नाही आहे बरं का. फक्त
फक्त इमॅजिन केले. तुम्हाला कटाच्या आमटीमध्ये गोड पोळी आवडते का सपक पोळी आवडते मला कमेंट करून सांगा हां प्लीज, कारण नेक्स्ट टाइम मी पण ट्राय करून बघते. नैवेद्याचं ताट तयार केलंच आहे तर म्हटल्या मग सासूबाई की देवाला पण दाखवून ये आणि मग आपण होळीला जाऊया, आणि तोपर्यंत 1-2-3 पोळ्या पण राहिलेल्या मग त्या सासूबाई करतो बोलल्या, म्हणून मग मी देवाला नैवेद्य दाखवायला आलेले. होळी पेटवण्यासाठी जाऊबाई पण आल्या होत्या पलीकडून. मग म्हटलं जाऊबाईंना पण हळदी कुंकू लावावं आणि देवाला नैवेद्य दाखवावा. मग ते सगळं केलं आणि असं चालतं ना, म्हणजे होळीच्या आधी देवाला नैवेद्य दाखवून मग नंतर होळीला गेलेलं, कारण आम्हाला थोडं लांब जावं लागतं. लांब पण नाही म्हणता येणार, एक 3-4 घर सोडून होळी करतो, मग तिकडे जायचं होतं. म्हणून म्हटलं मग आधी देवाला नैवेद्य दाखवावा आणि मग तिकडे जावं. देवाला दाखवून मग तुळशीला पण नैवेद्य दाखवला आणि मग गेलो नंतर होळी पेटवायला. तर आता आमची होळी काही जास्ती मोठी नव्हती, आता मागच्या वर्षी पण काही जास्ती मोठी नव्हती आणि या वर्षी पण मोठी नाही आहे, अगदी नैवेद्य दाखवण्यासाठी छोटीच केली होती. कारण मागच्या वर्षी मला माहिती आहे आमचं लग्न झाल्याच थोड्या दिवसांनी अगदी आठवड्याभरांनीच होळी होती, त्यामुळे मग ती माहिती आहे छोटीच बनवली होती. आणि होळी छोटी बनवायचं कारण पण म्हणजे होळी बनवायला पण तसं तर जास्ती कोणी नसतं आणि अगदी मोजक्या घरांचा नैवेद्य असतो, अगदी 2 ते 3-4 घरांचा, मग त्यामुळे मग छोटीच बनवली होती. आणि असं काही नाही आहे की मोठीच बनवली पाहिजे वगैरे, जिकडे जास्ती माणसं असतात, जिकडे जास्ती घरं असतात तिकडे होळी बनवलीच जाते की मोठी. छोटी होळी आणि मोठी होळी नैवेद्यापुरती झाली की झाली, सणासारखा सण साजरा केला, त्यात काय एवढं. तुम्ही सांगा मग तुम्ही कशी होळी बनवली होती आणि कशी साजरी केली. सगळ्यांनी मिळून होळीला नैवेद्य दाखवला, मस्त पाया वगैरे पडलो. आणि खरं तर तिकडे लाईट नव्हती ना, रानामध्ये होळी केलेली, थोडा उजेड असता तरी म्हणजे दिसलं असतं सगळं, पण आता फक्त तुम्हाला यामध्ये होळीच दिसत असेल. मस्त 3 ते 4 मोबाईल होते, पण टॉर्च पाडून सुद्धा नव्हतं म्हणजे हे होणार, पण ही अशी छोटीशी बॅटरी आणली होती, त्यानंतर मग टॉर्च पाडला होता फक्त फोटो आणि व्हिडिओ घेण्यासाठी. तर अशी आमची होळी साजरी झाली. हा व्लॉग तसं तर होळीच्या 2 ते 3 दिवसानंतर येतोय, पण समजून घ्या थोडंसं बिझी होते त्यामुळे मला एडिट करायला नाही जमलं. आणि बऱ्यापैकी आता मी ठरवलंय की जेवढे काही सण होतील किंवा कार्यक्रम होतील, जेवढं जमेल तेवढं जास्ती शूट घ्यायचं आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचं, कारण तुम्ही सगळे एक्सायटेड असताना माझ्या व्लॉगसाठी. तिकडे जास्ती अंधार होता ना, मग बाकीचं काही शूट घेता आलं नाही, आम्ही उशीरपर्यंत बसून गप्पा मारत होतो. मग तिकडून घरी आल्यानंतर मस्त जेवण करायला बसलो आणि भूक पण खूप लागली होती, दुपारपासून उपाशीच होते आणि मला जास्ती गोड पोळी का हवी असते तर अशी तोडून खाण्यासाठी. तर चला मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.